सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभयलोकी कीर्ती जेणे भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउठी येणे तुटती बंधने उभयलोकी कीर्ती जेणे तुका म्हणे भोळा जिंको जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभयलोकी कीर्ती जेणे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरण संताचिया सरे चरण संताचिया सरे चरण संताचिया पावसा कृपाने कथेचा दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताची आजीने पंढरी सारिखाची आपोला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरुमान कोजी चरणी साष्टांग मी घातिला विठाला सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभयलोके कीर्ती जेणे प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा नामाचं स्वरूप सांगणारा हा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज नामाचं स्वरूप सांगतात 1, नामाचा परिणाम सांगतात 2, नामाचा अनुभव सांगतात 3 आणि नामधारकाचं सामर्थ्य सांगतात 4। विठाला पवित्र भूमी असणाऱ्या या आनेगाव या नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीरामकथा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न होतो आहे। समस्त ग्रामस्थ मंडळी आणि विशेष करून आदरणीय श्री दशरथजी इंगळे साहेब यांच्या संयोजनाने माझं श्रद्धास्थान परमादरणीय गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले उर्फ काका यांच्या आशीर्वादाने आदरणीय हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज आदरणीय हरिभक्तीपरायण भारत महाराज यांच्या मार्गदर्शनाने सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये परमभाग्याने प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा विठ्ठल अत्यंत भव्य आणि दिव्य अशा स्वरूपामध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। आपल्या गावातील असणारी जी मंदिरं त्यांचा जीर्णोद्धार झाला त्याचं लोकार्पण व्हावं आणि त्यानिमित्ताने सर्व भाविक भक्त एकत्रित यावे ज्ञानदानासारखं आणि अन्नदानासारखं कार्य या भूमीमध्ये घडावं एवढ्या एका उदात्त हेतूने या उत्सवाचं आयोजन आदरणीय दशरथजी इंगळे साहेब आणि समस्त ग्रामस्थांनी केला। माझी नजर जिथपर्यंत आहे तिथपर्यंत भाविक भक्तांची उपस्थिती आहे। आम्ही मगाशी गाडीत येत असताना सहज एक शब्द वापरत होतो। आमच्या कुलकर्णी काकांनी सीताराम महाराजांनी मला विचारलं हे भव्य दिव्य म्हणजे नेमकं काय। मला फक्त त्यांना सांगायचं हे आहे त्यांनी मला विचारलं होतं की हे भव्य दिव्य या शब्दाचा अर्थ काय। आता कसा सांगणार म्हणून मी प्रत्यक्ष तुम्हाला दाखवलं याला भव्य आणि दिव्य म्हणायचं। हे एक अत्यंत भव्य स्वरूपाचं नियोजन साहेब आपण केलं आणि आदरणीय माझे चुलते काकांचं नियोजन किंवा त्याचे आशीर्वाद या उत्सवाच्या पाठीमागं आहेत। या अभंगाचे शब्द भगवंताच्या नामाच्या संबंधाने आहेत। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमध्ये जे काही विविध प्रकरणातले अभंग आहेत त्याच्यामध्ये नामपर प्रकरणातला हा अभंग आहे पण अतिशय गोड आहे। या अभंगामध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी नाम नावाच्या साधनाचा विचार सांगत असताना साध्य आणि साधनाचा विचार भारतीय तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने आपल्या जीवनामध्ये येणं आवश्यक असतं। मी आपल्याला 2 वाक्य सांगून पुढे जातो ऐका। मानवी जीवनामध्ये समाजामध्ये वावरत असताना एक वर्ग असा आहे
की ज्याच्याकडे साधनाचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चिती नाही, आणि समाजामध्ये दुसरा वर्ग असा आहे की ज्याच्याकडे साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाही. मी आपल्याला हे सोपं सांगणार आहे. मुळात साधन कशाला म्हणायचं, साध्य कशाला म्हणायचं, याच्या छोट्या छोट्या व्याख्या अशा केलेल्या जातात. ज्याच्या माध्यमातून पोहोचायचं असतं ते साधन आहे, जिथं पोहोचायचं असतं ते साध्य आहे, आणि साध्यापर्यंत साधनाच्या माध्यमातून जो पोहोचतो तो साधक आहे. हा साधक, साधन आणि साध्य या त्रिसूत्रीची साधी सोपी व्याख्या. मी आपल्याला असं सांगत होतो की एक वर्ग असा आहे की ज्याच्याकडे साधनाचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चिती नाही आहे, आणि दुसरा वर्ग असा आहे साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाही. मी आपल्याला सोप्या शब्दात याचं उत्तर असं देणार आहे. समाजामध्ये एक वर्ग असा आहे की त्याला काय व्हायचं हे माहीत आहे पण ते होण्याकरता काय करावं लागतं हे माहीत नाही, आणि दुसरा वर्ग असा आहे काय करतोय हे माहीत आहे पण हे केल्याने काय होणार आहे हे माहीत नाही. मी उदाहरण देतो म्हणजे कळेल. समाजामध्ये एक वर्ग असा आहे काय व्हायचं हे चांगलं माहिती आहे पण त्याच्याकरता काय करावं लागतं हे माहीत नाही आहे. काय व्हायचं म्हटलं की लगेच उत्तर आहे पण त्याच्याकरता काय करावं लागतं हे माहीत नाही. मी सोपं उदाहरण देतो. आपण शाळेमध्ये गेलो आणि 4थीच्या मुलाला विचारलं तुला मोठेपणी काय व्हायचं आहे. 4थीच्या मुलाला विचारलं तुला मोठेपणी काय व्हायचं आहे, ते लगेच उत्तर देतो कलेक्टर व्हायचं आहे, रोज शाळा बुडवतो. उदाहरण संपलं. कळलं का? पहा, काय व्हायचं हे माहीत आहे पण ते होण्याकरता काय करावं लागतं हे माहीत नाही आहे. फक्त माहीत आहे मला अमुक व्हायचं आहे, मला तमुक व्हायचं आहे, मला हे व्हायचं आहे, पण त्याच्याकरता काय करावं लागतं या साधनाचा स्वीकार नाही. आता दुसरं उदाहरण देतो. समाजामध्ये आणखीन एक वर्ग असा आहे की ज्याच्याकडे साधनाचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चिती नाही. म्हणजे काय, तो काय करतोय हे माहीत आहे त्याला पण हे केल्याने काय होणार आहे हे माहीत नाही. काय करतोय हे माहीत आहे. मी उदाहरण देतो. आपण घरी गेलो एखाद्याच्या, आणि घरी गेल्यानंतर मग आपण विचारत राहतो कसं आहे, चाललंय, काय चाललंय. किंवा आम्ही महाराज मंडळी एखाद्याच्या घरी जातो आणि घरी गेल्यानंतर आम्ही विचारतो मावशी बरं आहे का, किती मुलं आहेत, किती मुली आहेत, काय करतात, असं आम्ही विचारतो. असं आम्ही विचारतो म्हणण्यापेक्षा हे ज्याला विचारायला येतं त्यानंच महाराज व्हावं. अलीकडल्या काळामध्ये थोडं आणखीन पुढं बोलायचं झालं तर एखादं प्रमाण पाठ नसलं तरी चालते पण असले उद्योग जास्त पाहिजे आम्हा लोकांना. आता अलीकडल्या काळात हे करावं लागतं. मग आम्ही घरी गेलो, त्यांना विचारतो. मी तसं एका घरी गेलो आणि त्यांना विचारलं मावशी किती मुलं आहेत. त्यांनी सांगितलं 2 आहेत. कोणकोणती आहेत ते म्हटलं हे बघा हा थोरला आहे. मी त्या मुलाकडे बघितल्याने एक प्रश्न विचारला जो तुमच्या माझ्या मनामध्ये सहजासहजी निर्माण होईल. काही मी फार अवघड प्रश्न विचारला असं नाही. मी सहज त्यांना विचारलं त्या मुलाला का रे बाबा काय चाललंय. सहज विचारतो आपण. मी त्याला विचारलं काय चाललंय. त्यानं उत्तर दिलं 12वीची परीक्षा चालली आहे. मी विचारलं काय चाललंय. त्यानं उत्तर दिलं 12वीची परीक्षा चालली आहे. मी लगे आपसूक पुढला प्रश्न विचारला मग पुढं काय ठरवलंय. विचारतो माणूस 12वीच्या वयामध्ये विचारतो. मी त्याला विचारलं पुढं काय ठरवलंय. त्यानं सांगितलं बघू जमल तसं. याला काय उत्तर म्हणायचं का. जर 12वीच्या वर्षामध्ये बघू जमल तसं असं म्हणत असेल. आता ही मोठी मोठी मंडळी तर माझ्या समोर आहे. आम्हाला मोठ्या मंडळींनी असं सांगितलंय 12वीचं वर्ष हे टर्निंग पॉईंट असतं. त्या वयात ठरवावं लागतं की आपल्याला नेमकं काय व्हायचं आहे. विठ्ठल साधनाचा स्वीकार आहे, साध्याची निश्चिती नाही. साध्याची निश्चिती आहे, साधनाचा स्वीकार नाही. अशी गफलत या साधन आणि साध्यामध्ये सामान्यतः मानवी जीवनाची होते. आणि म्हणून या अभंगातून मात्र जगद्गुरु तुकोबारायांनी साध्याचाही विचार सांगितलेला आहे आणि साधनाचाही विचार सांगितला आहे. साध्याचा विचार सांगितला याचा अर्थ आहे मला कुठं पोहोचायचं आहे, कुठं जायचं आहे याचाही विचार सांगितला. मी आपल्याला महाराजांच्या या 2 प्रश्नाकरता मी महाराजांच्या चरित्रातले 2 भाग आपल्याला सांगतो. माझे दोन्ही प्रश्न पुन्हा एकदा ऐका. काय व्हायचं किंवा कुठं जायचं हा पहिला प्रश्न, आणि कसं जायचं हा दुसरा प्रश्न. हे दोन्ही प्रश्न माणसाने कुठंतरी आपल्याला कधीतरी विचारले पाहिजे. कुठं जायचं आहे हेही आपण विचारलं पाहिजे आणि कसं जायचं हेही आपल्याला विचारलं पाहिजे. जरा पुढचं गमतीने बोलू, नीट ऐका. माणसाला कुठं जायचं हे लक्षात यावं, कुठं जायचं हे लक्षात यावं. समजा कुठं जायचं हे नाही लक्षात आलं तर कमीत कमी कुठून आलो एवढं तरी लक्षात यावं. आपण कुठून आलो एवढं तरी लक्षात यावं. जरा पुढे बोलू. आपण कुठून आलो हेही नाही लक्षात आलं तर कमीत कमी सध्या आपण कुठं आहोत एवढं तरी कळावं. आपण कुठं आहोत एवढं तरी कळावं. जरा पुढे बोलू. आपण कुठं आहोत हेही नाही कळालं तर कमीत कमी आपणच कोण आहोत एवढं तरी कळावं. विठ्ठल
आणि कसं जायचं? जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रातल्या 2 भागाचा विचार या 2 प्रश्नाकरता करतो. ऐका. पहिला प्रश्न आहे कुठं जायचं. काय झालं म्हणे, जगद्गुरु तुकोबाराय देहूमध्ये राहत होते आणि राहत असताना त्यांचं जे घर आहे त्या घराच्या बाहेर एक कट्टा आहे आणि त्या कट्ट्यावर महाराज बसलेले होते एके दिवशी. आणि मग जाणारी येणारी माणसं महाराजांना जयहरी करत होती, रामकृष्ण हरी करत होती. महाराजांनी त्या माणसांना बोलून घेतलं आणि एका माणसाला बोलून घ्यायची आणि महाराज त्याला म्हणायचे, एक काम करा, मला माझ्या घरी नेऊन सोडा, मला माझ्या घरी नेऊन सोडा. हे ऐकल्याबरोबर तो ऐकणारा मनुष्य हसायचा आणि निघून जायचा. पुन्हा महाराजांनी कोणाला तरी बोलून घ्यायचं आणि महाराजांनी सांगायचं मला माझ्या घरी नेऊन सोडा. तो पुन्हा हसायचा निघून जायचा. एका माणसाने महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही काय विचारायला लागलात, घरी नेऊन सोडा? घरातच बसलेल्या माणसांनी असं कुठं म्हणायचं असतं का घरी नेऊन सोडा? तुम्ही घरातच बसलेला आहात ना. जरा पुढलं गमतीने वाक्य सांगू. मान्य आहे, काही काही लोकांना संध्याकाळच्या वेळेला हाताला धरून सोडावं लागतं त्याच्या घरी. त्याला असं म्हणावं लागतं, रस्त्यावर पडण्यापेक्षा तुझ्या घरी पड बाबा, असं म्हणून आपल्याला सामाजिक कार्य ती करावी लागतात. पण जगद्गुरु तुकोबारायासारख्या महात्म्याने असं का म्हणावं, मला माझ्या घरी नेऊन सोडा, घरी नेऊन सोडा? एकाने विचारलं, महाराज घरातच आहात ना, आणखीन कुठल्या घरी नेऊन सोडायचं आहे? महाराजांनी त्याला फार गोड उत्तर दिलं. महाराजांनी सांगितलं, हे बघ, ज्या 4 भिंतीच्या घराला तू घर म्हणतो त्या घराला मी घर म्हणतच नाही. उलट या 4 भिंतीच्या घराची आसक्ती संपल्यानंतर ज्या घराला सुरुवात होते त्या घरी मला जायचं आहे, मला त्या घराकडे जायचं आहे. मला या 4 भिंतीच्या घराचा विषय नाही आहे. त्याला ते कळेना. तो म्हटला, महाराज म्हणजे हे घर तुमचं नाही आहे? महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि सांगितलं, तुला काय सांगू, घरही माझं नाही नव्हे, ही जागाही माझी नाही. मला कधी कधी तुकोबारायांचं हे चरित्र वाचताना आश्चर्य वाटतं. देहूमध्ये राहून तुकोबाराय म्हणतात ही माझी जागा नाही, हे फक्त तुकोबारायलाच जमू जाणं. आता इंचावर भांडण आहेत, पण तुकोबाराय त्या देहूत राहून म्हणतात ही जागा माझी नाही. महाराजांना विचारलं, घर तुमचं नाही? नाही, जागा माझी नाही, देश माझा नाही, वेश माझा नाही. देशवेश नो हे मा डोळे म्हणता माझे कैसा मोकलीलो, पाय डोळे म्हणता माझे देहा कैसा मोकलीलो. परदेशी नाही कोणी अंध पांगोळ धारो, परदेशी नाही कोणी अंध पांगोळ धारो, परदेशी नाही कोणी अंध पांगोळ धारो, परदेशी नाही कोणी अंध पांगोळ धारो. आता माझी घरी चिंता नाही कोणी हिरवी सज्जन संता, आता माझी घरी चिंता नाही कोणी हिरवी सज्जन संता. महाराजांचा हा आंधळा पांगळा किती गोड आहे पहा. महाराज सांगतात, देशवेश नो हे माझा सहज फिरत आलो, करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकलिलो, परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. मला या शब्दांकडे बघताना फार आश्चर्य वाटतं. तुकोबाराय सांगतात, देश माझा नाहीये, वेशही माझा नाही. देश या शब्दाचा अर्थ ही जागा माझी नाही, वेश या शब्दाचा अर्थ हा देह माझा नाही. महाराजांना विचारलं, महाराज या देहाला तुम्ही माझं म्हणत नाही? देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. महाराज सांगतात, हा देहही माझा नाही. का नाही? मी एक आपल्याला भागवतातलं वचन सांगतो. नाथ महाराजांनी भागवतात एके ठिकाणी असं सांगितलंय, जी वस्तू अनेकांच्या मालकीची असते त्याच्यावर कोणी एकाने मालकी हक्क सिद्ध करायचा नसतो. आपल्याकडे गावामध्ये एक शब्द आहे पहा, 5 शेतकऱ्यात एखादी विहीर असेल तर त्याला सामायिक विहीर म्हणतात. त्याच्यावर एकाने कोणी म्हणायचं नसतं हे माझे आहे, ती सगळ्यांची असते. महाराज सांगतात, या देहावर अनेकांचा मालकी हक्क आहे. कोणाचा आहे? आई मुलाच्या संबंधाने म्हणते हा देह माझा, वडील म्हणतात हा देह माझा, बायको म्हणते हा देह माझा, मुलगा म्हणतो हा देह माझा, या देहात असलेला जीव म्हणतो हा देह माझा, आणि स्मशानातली चिता सुद्धा म्हणते हा देह माझा. जर इतके याचे वाटेकरी असतील तर महाराज म्हणतात, मी कशाला माझं म्हणू?
वेशविषणू हे माझा. एकाने महाराजांना विचारलं, महाराज जर ही जागा तुमची नाही, वेश तुमचा नाही, तर इथं आलातच कसं काय? महाराजांनी इतकं सहज उत्तर दिलं, सहज फिरत आलो. हे सहज दिलेलं उत्तर आहे. मला कधी कधी तुकोबारांच्या प्रत्येक शब्दांचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. सहज फिरत आलो हा सहज शब्द, फिरत आलो याला इतक्या सहज पद्धतीने कसं काय वापरता येईल? कसं वापरता येईल? कारण हे जे फिरणं आहे, महाराजांचं जे फिरणं आहे, हे काही या गावावरनं त्या गावाला गेलो इतकं साधं फिरणं नाहीये. हे फिरणं जन्ममरणाचं आहे. हे फिरणं जन्माला येण्याचं आहे. आणि जन्माला येणं इतकं सहज आहे का? महाराज म्हणतात सहज फिरत आलो. काय भाषा आहे महाराजांची. मला आता वेळ माझी जास्त जाईल म्हणून मी वाढवणार नाही, पण आलो का म्हटलं, फिरत का म्हटलं आणि सहज का म्हटलं, वाढेल पुष्कळ. बरं, मुळात महाराजांनी शब्द वापरताना आलो म्हटलं, इथं आला नाही म्हटलं. आलो, आलो या शब्दाचा अर्थ स्वातंत्र्यता आहे. मला वाटलं की मला यावं, आलो. मला वाटलं निघावं, निघालो. मी अनेकदा सांगत असतो, ज्यांच्या येणं जाणं हातात आहे ते संत आहेत. पाहिजे तेव्हा येऊ शकतात आणि पाहिजे तेव्हा जाऊ शकतात. ज्ञानोबारांना वाटलं अवताराला यायचं, आले. ज्ञानोबारांना वाटलं 22व्या वर्षी संजीवन समाधी घ्यायची, निघाले. तुकोबारांना वाटलं 42व्या वर्षी सदेह वैकुंठाला निघायचं, निघाले. नामदेवांना वाटलं वयाच्या 80व्या वर्षी समाधी घ्यायची, एकटं नाही घरातल्या 14 लोकांना घेऊन निघायचं, निघाले. कुणी अडवलं? ही जर सगळी संत चरित्र वाचली, कोण मला कधी कधी आणखीन एक वाक्य वाटतं, म्हणजे त्यातल्या त्यात, म्हणजे सगळे संत चरित्र श्रेष्ठ आहेत, पण नामदेवांच्या चरित्रामध्ये मला थोडं काकणवर जास्तच वाटतं. योगायोगाने आपण नामदेवांचा 750वा हा सुवर्ण महोत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत. नामदेवांच्या चरित्रामध्ये मला कधी कधी आश्चर्य वाटतं. एकत्रित 14 लोकांनी संजीवन समाधी घेणं हे सोपं आहे का? मी जरा पुढे बोलतो. नामदेव समाधी घेण्याकरता निघाले. त्यांच्या आईवडिलांनी म्हणावं आम्ही येणार, ठीक आहे हो. मी म्हणतो त्यांच्या बायकोनी म्हटलं मी येणार, मी म्हणतो तेही ठीक आहे. त्यांच्या मुलांनी सांगितलं आम्ही येणार, मी म्हणतो तेही ठीक आहे. पण नामदेव यांच्या सुनांनी सुद्धा म्हणावं आम्ही येणार, हे किती आश्चर्य आहे. नामदेवांच्या बरोबर नामदेवांच्या सुनासुद्धा म्हणतात आम्हाला समाधीला यायचं आहे. याचा अर्थ नामदेवांच्या चरित्रामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती ही किती श्रेष्ठ होती. नामदेवांचं एकत्रित कुटुंब, 14 माणसं एकत्रित राहणं, छोट्याशा घरात राहणं, तरी नामदेवांनी म्हणायचं विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. एवढ्याशा छोट्या घरात राहून, एकत्रित राहून. बरं, अलीकडल्या काळात हा एकत्रित कुटुंब हा शब्द जवळजवळ संपत गेला. इंग्रजीमध्ये ज्याला जॉईंट फॅमिली म्हटलं जातं, तरी मी म्हणतो आपण मराठवाड्यातली माणसं जरा थोडी भाग्यवान आहात. आणखीनही काही गावांमध्ये आपल्याला एकत्रित कुटुंब पद्धती दिसायला लागते. पण तुम्ही जसं जसं शहरांकडे वळाल तसं एकत्रित कुटुंब पद्धती म्हणजे काय? आई वडील, पती पत्नी, भाऊ बहीण सगळे एकत्रित राहणं, याला एकत्रित. मी तर आता असा विचारावर आलोय, एकत्रित कुटुंब पद्धती म्हणजे काय? नवरा बायको दोघं जरी एकत्रित राहिली बस, तुम्ही आमच्यावर उपकार केले बाबा दोघं एकत्रित राहून, या विचारावर आलोय. आता तुम्ही विचारा कोर्टामध्ये, आता देशमुख साहेब इथं वकील साहेब बसलेले आहेत, विचारा कोर्टामध्ये सगळ्यात जास्त केसेस याच्याच यायला लागलेत. आणि मग ज्ञानोबारांचे शब्द कुठं लावायचे? आजी संसार सुफळ झाला की माय, कुठं लावायचे महाराज? पण नामदेवांच्या चरित्रामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती, 14 माणसं एकत्रित संजीवन समाधी घेण्याकरता निघतात. आणि म्हणून पाहिजे तेव्हा येणं आणि पाहिजे तेव्हा जाणं हे ज्यांच्या हातात आहेत ते संत असल्यामुळे तुकोबाराय बोलतात सहज फिरत आलो. एकाने महाराजांना विचारलं, महाराज आलेला आहात ना, मग राहा ना, उगी जायचं 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 का म्हणायला लागलात? हे गमतीने वाक्य बोलू, ज्यांची जाण्याची वेळ झाली त्यांना सुद्धा जाऊ वाटे ना, तुम्ही काय जायचं जायचं म्हणायला लागलात, का म्हणायला लागलात? महाराजांनी सांगितलं राहिलो असतो, पण काय करू, करू सत्ता कवनावरी, कुठे स्थिर राहिलो. अभंगाकडे बघा फक्त, मी कोणावर सत्ता करावी, कोणी माझं ऐकत नाहीये. महाराजांना विचारलं कोण ऐकत नाही? गावातली लोक आहेत ऐकत नाहीत का घरातले ऐकत नाहीत? काही लोकांना असं वाटत असतं गावातल्या सगळ्या लोकांनी माझं ऐकलं पाहिजे, पण गावातली म्हणत असतात घरातली ऐकतात का बघ, मग गावातल्याचा विचार करू. कोण ऐकत नाही. तुकोबाराय बोलतात गावातली सोडा, घरातली सोडा. ज्या इंद्रियांना मी माझं म्हणतो ती इंद्रियच माझं ऐकत नाहीत. पाय डोळे म्हणता माझे, तीही काहीसा मोकलीलो. मी म्हणायला लागलो माझे पाय, मी म्हणायला लागलो माझे डोळे, मी म्हणायला लागलो माझे कान, मी म्हणायला लागलो माझे हात, पण माझी इंद्रिय माझं ऐकतात का सांगा? मी आपल्या आनेगावमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या भाविकांना एकच प्रश्न विचारतो, मला सांगा आपले पाय आपला ऐकतात का? मला एकच प्रश्न विचारायचा आहे, आपले पाय आपला ऐकतात का? आणि जर ऐकत असतील तर आत्ताच पायाला सांगा कीर्तन होईपर्यंत हलायचं नाही. मी बघतो आनेगावातले पाय कसे आहेत ते. 2 तास माणसाला मांडी घालून बसायचं म्हटलं तरी शक्य नाही. माणसं
माणसं चालू कीर्तनात बसतात, उठून जातात, परत येतात, परत बसतात, नाहीतर बसल्या बसल्या पाय पुढं करतात, नाहीतर आपली मांडी दुसऱ्याच्या मांडीवर दाबतात. हे सगळं चालू असतं. पायाचं वेगळंच असतं, हाताचं वेगळंच असतं. हस्तवांची ती खेळा, नादभागवत सांगतं. मागची माणसं पुढच्या माणसाला डोचत राहतात, उगी कीर्तनात चाललेलं असतं. हस्तवांची ती खेळा खेळत बसतात. काही काही माणसं फार गमतीची असतात महाराज. आम्ही एकदा नाशिक भागात गेलो होतो. एकाला मुद्दा पटला की चापट मारायची सवय होती, स्वतःच्या मांडीवर नाही, दुसऱ्याच्या. काय त्यांच्या हाताला करावं महाराज. काही काही माणसं वेड्यासारखं. काही काही ठिकाणी आम्ही गेलो. आमच्याकडे महिनावारी, आता भारत महाराजांना वगैरे माहिती आहे, आमच्याकडे ते महिनावारीला आसाराम महाराज ते सुतुडे होते पूर्वीच्या काळामध्ये. जुन्या काळामध्ये माहीतच आहे सुतुडे, ते दोऱ्यांचे. ते मी एक 4-5 महिन्यांनी बघितलं, ते सगळे मोकळेच झाले, दोऱ्याच राहिले नाहीत. म्हटलं हे दोऱ्या कुठं गेल्या. मग माझ्या लक्षात आलं, ऐकायला बसलेली माणसं गप बसत नव्हती, दोऱ्या काढत होती बसल्या बसल्या. गप बसत नाहीत, माणसाचे हात गप बसत नाहीत. मग मी नंतर अलीकडल्या काळात ते मॅट हातरायला चालू केली. तरी माणसं इतकी गमतीची आहेत, खिशातला पेन काढतात आणि त्या मॅटवर रेगोट्या मारत राहतात. माणसाचे हात गप बसत नाहीत. हस्तवांची ती खेळा, पाय वांची ती गती, उर्प पाहावं या डोळा. म्हणून महाराज म्हणतात की मी म्हणायला लागलो माझे हात पाय आहेत, पण हे माझं ऐकत नाहीत. करू सत्ता कवनावरी न होया निग्रह देहासी दाडन नवजे सहावली नवजे सहावली न होया निग्रह देहासी दाडन नवजे सहावली नवजे माझ्या इंद्रियांवर माझी सत्ता नसल्यामुळे माझ्या लक्षात आलं की मी स्वदेशात नाही आहे, मी परदेशात आहे. परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. आणि म्हणून माझी इच्छा आहे की मला इथं थांबायचं नाही, मला माझ्या घरी जायचं आहे. कुणीतरी घरी नेऊन सोडा, घरी नेऊन सोडा. एका माणसाने विचारलं, महाराज एवढा वेळ झाला तुम्ही म्हणता मला घरी जायचं आहे, घरी जायचं आहे, घरी जायचं आहे. एक काम करा, तुमच्या घरचा पत्ता तरी सांगा. पत्ता सांगा, ज्या घरी तुम्हाला जायचं आहे पत्ता सांगा. कमीत कमी रंग सांगा, दरवाजा कोणत्या दिशेला सांगा, खिडक्या किती आहेत सांगा, काहीतरी पत्ता सांगा. पत्ता सांगा. आपल्याकडे पत्ता सांगितला जातो, त्याला आपण अलीकडे इंग्रजीमध्ये ॲड्रेस कार्ड म्हणतो. ते आपल्या खिशामध्ये असतात बघा ॲड्रेस कार्ड. बहुतांशी आम्हा महाराज मंडळींच्या खिशात जास्त आहेत, कीर्तन झाल्यावर लागतात वाटायला, म्हणून ठेवलेत आता आम्ही अलीकडे. ॲड्रेस कार्ड असतात ते आपण वाटत राहतो काय पत्ता असावा. मला एकाने कीर्तनाची तारीख दिली आणि मग ते कीर्तनाची तारीख दिली. तो म्हटला महाराज या. आता ते अनोळखी गाव होतं, मी कधी गेलेलो नव्हतो. तर आता अलीकडल्या काळामध्ये भारत महाराज तुम्ही तर जास्त नियोजनामध्ये आहात, तुम्हाला जाणवत असेल. अलीकडल्या काळामध्ये माणसं फोनवर तारखा घेत असल्यामुळे आम्हाला माहीत नसतं की आमची तारीख कुणी घेतली आहे, आणि त्या लोकांना माहीत नसतं की आपण कोणाला बोलवलंय. काही कोणाचा कोणालाच पत्ता नाही. अलीकडे हे फोनच्या काळामध्ये फार अवघड झालं. बरं, त्याच्याही पेक्षा पुढचे आसाराम महाराज गमत असे आहे की आपण तिथं कीर्तनाला गेल्यानंतर ज्यानं फोन केला होता ती निघून जात आहे, कुणाला शोधायचं हा मोठा प्रश्न असतो. परत म्हणजे सगळ्या अडचणी. तरी मी म्हणतो फोनवर तरी. परवा एकाचा मला मेसेज आला व्हॉट्सअपला, आणि त्यांनी मला लिहिलं होतं अमुक अमुक 22 तारीख शिल्लक असेल तर उद्या सकाळी फोन करून कळविणे. मीच कळवायचं, त्यांना नाही मला विचारायचं. कुठं आपण कीर्तन संहिता कुठं घेऊन चाललो आहे. कीर्तन हे सामान्य गोष्ट नाही आहे. मी आपल्याला एक तत्त्वज्ञानाचं परंतु जुन्या कीर्तनकारांच्या मुखातलं एक महत्त्वाचं वाक्य सांगून पुढे जातं. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हे आत्मोद्धाराचं साधन आहे. विठ्ठला आपली श्रद्धा अशी आहे, तेथे असे देव उभा. ही कीर्तनातली श्रद्धा आहे. कीर्तन ही एक सेवा आहे, तिथं देव उभा आहे. अशा श्रद्धेने आपण कीर्तनाकडे पाहत असतो. तुम्ही यांना विचारा, वाळवंटामध्ये आजही कीर्तन करताना अशी पद्धत आहे की एखादा टाळकरी जर उशिरा आला तर त्यानं मध्ये जायचं नाही पाया पडायला महाराजांच्या. त्याने काय करायचं की जिथं आपल्याला उभा राहायचं आहे त्या जागेवर जायचं, पण टाळ गळ्यात घालण्याच्या अगोदर त्या जागेच्या पाया पडायचं आणि मग टाळ गळ्यात घालायचं. का? तेथे असे देव. त्या देवाला नमस्कार करायचा आणि मग टाळ गळ्यात घालायचा. म्हणजे ह्या श्रद्धा, शेवटी ह्या श्रद्धा जपल्या तर सगळं आहे, नाही जपलं तर काहीच नाही. शेवटी जपावे लागतात या श्रद्धा. त्यामुळे महाराजांना विचारलं, महाराज तुमच्या घरचा काहीतरी पत्ता सांगा. घराचा पत्ता असतो. मी त्या माणसाला विचारलं, बाबा तुझ्या घरी कीर्तनाला यायचं, गावी यायचं, पण तुमचं घर कुठं आहे?
कोणाला विचारू, मी अनोळखी आहे, मला गावात माहीत नाही आहे. तो म्हटलं कोणाला विचारू नका. म्हटलं यायचं कसं? तो म्हटलं गाडी घेऊन आल्यानंतर एक काम करा. म्हटलं काय? गावात जे 2 मजली घर आहे ना ते आपलं आहे. म्हटलं गावात कोणाचंच 2 मजली नाही. हा काय घरचा पत्ता आहे होय? मी एक मानसशास्त्रातलं वाक्य सांगू जाता जाता नीट ऐका. आपलं घर किती मोठं आहे त्याच्यावर घराचं घर पण नसतं. आपलं घर किती मोठं आहे त्याच्यावर घराचं घर पण नाही. आपल्या घरातल्या माणसांची मनं किती मोठी आहेत त्याच्यावर घराचं. आपल्या घरातल्या माणसांची मनं कशी, अलीकडे घरं मोठी झाली पण मनं छोटी झाली. पूर्वीच्या काळामध्ये घरं लहान होती पण मनं मोठी होती. मी माझ्या वडिलांच्या बरोबर किंवा प्रकाश महाराजांच्या बरोबर लहानपणी आम्ही फडावरच्या अनेक गावाला कीर्तनाला राहायचो. त्या गावामध्ये महाराज गेल्यानंतर म्हणजे 7 दिवस सप्ताह झाल्यानंतर जवळ्याला आपण भारत महाराज होता. बस स्टँडवर आल्यानंतर अख्खं गाव वाटं लावण्याकरता असायचं आणि ती रडायची माणसं. महाराज मी जरा पुढचं बोलतो त्यावेळेस फार दक्षिणा नसायच्या पण हे प्रेम फार असायचं. आता महाराज गेला का गेला हे बघायलाही कोणी विचारत नाही, बघत नाही. हे जे अंतर पडत चाललं आहे याला कुठंतरी आता आपल्याला जवळ आणलं पाहिजे. मी थोडं पुढं बोलतो. त्यांनी विचारलं महाराजांना, महाराज तुम्ही ज्या घरी जायचं म्हणताय त्या घराचा पत्ता सांगा, दरवाजा सांगा, रंग सांगा, दिशा सांगा. महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि सांगितलं, हे बघ माझ्या घराला भिंतच नाही तर रंग लावायचा कुठून, माझ्या घराला आकारच नाही तर दरवाजा बसवायचा कुठं. तो म्हटला मग आकार नाही रंग नाही असं घर आहे तरी कुठं. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलोसे. आमचं घर कुठं आहे तर निरंजनी अशा स्थितीमध्ये घर आहे. थोडं वेदांतातला विचार वाटेल पण सूक्ष्म आहे का. हे निरंजन स्थिती या शब्दाचा अर्थ आहे निर्गुण अवस्था. निर्गुण अवस्था या शब्दाचा अर्थ आहे ब्राह्मी अवस्था. ब्रह्मरूपता प्राप्त होणं हे जीवाचं मूळ घर आहे. त्यामुळे ब्रह्मस्वरूपतेला पोहोचणं हे जीवाचं अंतिम गंतव्य असल्यामुळे महाराज येणाऱ्या जाणाऱ्याला म्हणायला लागले, आम्हाला आमच्या घरी नेऊन सोडा. घरी नेऊन सोडा या शब्दाचा अर्थ आहे अद्वैताचा साक्षात्कार करून द्या. विठ्ठल थोडक्यात मी जे 2 प्रश्न उपस्थित केले होते, कुठं जायचं आणि दुसरा प्रश्न होता कसं जायचं. त्याच्यात या कुठं जायचं या प्रश्नाचं उत्तर मिळालं. निर्गुण असलेल्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जायचं आहे. पण दुसरा प्रश्न राहिला कोणता, कसं जायचं. निर्गुणाच्या ठिकाणी कसं जायचं याच्याकरता नाथ महाराजांनी हरिपाठात केलेलं साधं सोपं प्रमाण देऊन जातो. निर्गुणी पावलो सगुणी भजता विकल्प धरी. भजता विकल्प धरिता जीवाजडे. नाथराय सांगतात निर्गुणाला आम्ही पोहोच झालो कसं, सगुणाच्या भजनामध्ये. थोडक्यात असं झालं, कुठं जायचं आहे तर निर्गुण असलेल्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी. कसं जायचं, सगुण असलेल्या पांडुरंगाच्या नामस्मरणाने. थोडक्यात नामाने नामीपर्यंत जायचं. दुसरं प्रमाण देतो साधं सोपं, मुखे नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. प्रमाणं झाली हो. याला काही दाखला देता येईल का, याला काही पुरावा देता येईल का. मी रामायणाचा थोडा पुरावा देतो. आपण आदरणीय महाराजांच्या मुखातून रामायण ऐकतच आहात, परंतु आणखीन एक दाखला देऊन पुढे जातो. रामायणात एक ओवी मला या संबंधाने मांडायची आहे. पण मुद्दा काय आहे, निर्गुणी पावलो सगुणी भजता. निर्गुणाच्या ठिकाणी पोहोच झालो कसं, नामस्मरणाने आम्ही पोहोच झालो, भगवंताच्या संगतीमध्ये आम्ही पोहोच झालो. थोडक्यात नाम नामीपर्यंत घेऊन जातो. रामायणाचा दाखला असा आहे, प्रभू रामचंद्र वनवासाला ज्यावेळेस निघाले, जात असताना पहिल्यांदा गाठ पडली ती कौशल्येची. कौशल्येच्या पाया पडतात आणि सांगतात, आई मी निघालोय. कुठं निघालास, उद्या राज्याभिषेक आहे ना. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, नाही माझा राज्याभिषेक नाही, उद्या राज्याभिषेक भरताचा आहे, माझा नाही, मी निघालो. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, जरा बारीक आहे का.
म्हणजे प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासाला निघाले आणि कौसल्य मातेला सांगतात की मी निघालोय, याचा अर्थ कैकेयीच्या महालामध्ये काय घडलं हे कौसल्येला माहीत नाही. बरोबर आहे, कौसल्येला माहीत नाही काय घडलेलं. जरा नीट बारीक आहे का. थोडक्यात आपल्या शेजारी काय घडतं, आपल्या शेजारी काय घडलंय किंवा घडतंय हे जिला सुतराम माहीत नाही तिचं नाव कौसल्या. म्हणजे कौसल्य व्हायचं असेल तर इतक्या अधिकारापर्यंत जावं लागतं. शेजारी काय घडतंय हे सुद्धा जिला माहीत नाही. जरा पुढलं सांगू वाक्य. अख्ख्या गावात कुठं कुठं काय काय घडतं हे जिला माहिती तिचं नाव मंथरा. मंथरा काही सोपी आहे का. मंथरा अशी विचित्र. कौसल्या शेजारी सुद्धा माहीत नाही. नात्राईचे शब्द आहेत महाराज. कौसल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती शुद्ध मेधा, कैकेयी ती अविद्या, कुविद्या, मंथरा ती पासी. एकनाथ महाराजांनी असं सांगितलं, कौसल्या ती सद्विद्या. कौसल्या कोण आहे? सद्विद्या. सद्विद्या या शब्दाचा अर्थ ब्रह्मविद्या, कारण ब्रह्मजीच्या पोटी जन्माला येतं ती ब्रह्मविद्याच आहे. सुमित्रा कोण आहे? शुद्ध मेधा. मेधा या शब्दाचा अर्थ बुद्धी, व्यापक बुद्धीची जी आहे ती सुमित्रा आहे. कैकेयी कोण आहे? कैकेयी ती अविद्या आहे. आणि मंथरा कोण आहे? कुविद्या ही मंथरा आहे. पुढली ओवी सांगतो नात्राईंची. भावार्थ रामायणामध्ये पुढे ओवी अशी आहे, कुविद्या क्षोभ ओनी अविद्येसी श्री रामचंद्र पाठविला वनवासी. या कुविद्येने अविद्ये क्षोभ केला. याचा अर्थ असणारी ही कौसल्या प्रभू रामचंद्र सांगतात निघालो. कुठं निघालोय? राज्याभिषेक उद्या भरताचा आहे. मग भरताला जर राज्य दिलं असेल तर कौसल्येने विचारलं मग तुझ्या वाट्याला काय आलंय? आता पुढे ऐका जरा. तुला तुझ्या वाट्याला काय आलंय? प्रभू रामचंद्रांनी इतकं गोड उत्तर दिलं. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, आई माझ्या वडिलांचं माझ्यावर फार प्रेम आहे. अरे कसलं प्रेम? अयोध्येचं राज्य तर भरताला दिलं, आता तुला द्यायला नाहीच राहिलं काय, तर कसलं प्रेम तुझ्यावर? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, आई जरा नीट ऐक. मर्यादित असलेलं जे राज्य आहे, मर्यादित असलेलं जे राज्य अयोध्येचं आहे, हे मर्यादित राज्य माझ्या वडिलांनी भरताला दिलं, पण अमर्याद अशा पद्धतीचं वनाचं राज्य मला दिलं. वनवासाला वनाचं राज्य म्हणणं याच्याकरता रामच पाहिजेत, बाकीच्याला जमणार नाही. ते वनवासाला वनाचं राज्य म्हणणं किती दृष्टिकोनात बदल आहे. क्रिया वनवासाची आहे पण म्हणतायत वनाचं राज्य. दृष्टिकोनात हा बदल आहे. वेदांतामध्ये असं चिंतन आहे, दृष्टिकोनात होणारा बदल यालाच मोक्ष म्हणा, असं वेदांतांनी चिंतन केलंय. थोडं पुढं चला. मी निघालो. कौसल्येने ते स्वीकारलं. पुढे गेले. लक्ष्मणाबरोबर चर्चा झाली. ते लक्ष्मण हे एक रामायणातलं पात्र असं आहे, थोडं बहुआयामी पात्र आहे. मी तर महाराज असं म्हणतो की काही काही वेळेला प्रभू रामचंद्र लक्ष्मणाबरोबर जातात, त्याच्याशी चर्चा करतात. लक्ष्मण म्हणतात मीही तुमच्याबरोबर येणार. सीतामाईबरोबर चर्चा करतात, ती म्हणते मीही तुमच्याबरोबर येणार. राम, लक्ष्मण आणि सीता तिघही एका रथात बसले. रथ अयोध्येच्या बाहेर गेला. रथाच्या पाठीमागं सगळे अयोध्यावासीय निघाले. रामचंद्र प्रभूंनी अयोध्यावासियांना विचारलं, मला वनवास सांगितलाय, तुम्ही का माझ्या पाठीमागं निघाला? मला सांगितला तुम्ही माझ्या मागं का निघाला आणि माझ्या मागं येण्याने तुम्हाला काय मिळणार आहे? ऐका आता भावार्थ रामायणातली ओवी. ओवी इतकी गोड सांगितली आहे. सगळ्या अयोध्यावासियांनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं, रामा आम्ही तुमच्याबरोबर येण्याने काय मिळणार आहे? नीट ऐका. श्रीरामा तुझी या संगती आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती, वनवास तो बापुडा किती, भयनिश्चिती आम्हा नाही. नात्रायांची भावार्थ रामायणातली भाषा. श्रीरामा तुझी या संगती आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती. तुझ्या संगतीमध्ये म्हणजे नामाच्या संगतीमध्ये आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती. थोडक्यात निर्गुणी पावलो सगुणी भजता, विकल्प धरिता जीवा झडे. आणि म्हणून सगुणाच्या भजनाने जर तिथं पोहोचता येत असेल तर पुढला प्रश्न निर्माण होतो, हे सगुणाचं नामस्मरण करायचं म्हणजे नेमकं कसं? जगद्गुरु तुकोबाराय ज्याला त्याला म्हणतात नाम घ्या. एकाने विचारलं, महाराज नाम घ्या असं तुम्ही म्हणता, याचं कारण काय? तुकोबाराय सांगतात, मी स्वतः त्या नामस्मरणामध्ये आहे. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वपनी पांडुरंग. किंवा महाराजांचे शब्द सोपे ऐका. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा हे घेतला असे, दिनरजनी हाचे दिनरजनी हाचे दिनरजनी हाचे गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, हरी गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे.
गोविंदाचे पोवाडे अखंड नामस्मरणामध्ये आहेत. मी जरा पुढचं वाक्य बोलतो, बारीक ऐका. जगद्गुरु तुकोबरांची वाचा नाम सोडायला तयार नाही. वैकुंठवासी जगन्नाथांना पवार सांगायचे, अण्णांची कीर्तनं पुष्कळ तुम्ही ऐकलेली आहेत. आम्ही फारशी ऐकली नाही, पण अलीकडल्या काळामध्ये यूट्यूबला थोडीफार ऐकली म्हणण्यापेक्षा यूट्यूबला जे थोडंफार ऐकण्यासारखं आहे ते हेच आहे. बाकी आता नको बोलायला फार काही हे, परंतु जे काही थोडंफार अण्णा फार गौर सांगायचे. आपल्या कार्तिकीच्या फळावर अण्णांची पुष्कळ कीर्तनं झाली. आपल्या महाराजांच्या फळावर अण्णा असं म्हणायचे, तुकोबरांची वाचा नाम सोडायला तयार नाही. आणि पुढचं वाक्य म्हणायचे, आमची वाचा नाम घ्यायला तयार नाही. त्याच्या पुढे एक वाक्य बोलायचे, तुकोबरांची वाचा नाम सोडायला तयार नाही म्हणून तुकोबराकरता भगवान येतात, मोकळे येत नाहीत. प्रयाण काळी देवे विमान पाठविले. आमची वाचा नाम घ्यायला तयार नाही, पण तुकोबरांची वाचा मात्र अखंड नामात आहे. देव विमान घेऊन येतात. आमच्याकडे काही भागामध्ये ती एक नवीन पद्धत निघाली. कीर्तनकाराला हार घालताना ते एक विमान केलं जातं लाकडी. आता महाराजांना माहिती आहे, फार आपल्या त्या भागात तर फारच प्रकार निघाला आहे. त्या अशा दोऱ्या बांधल्या जातात आणि ते लाकडी असं लाकूड, त्याला ते लाकडी विमान असतं आणि ते असं वाजत 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 येतं. महाराजाच्या जवळ आलं की बटन दाबलं की महाराजाच्या गळ्यात ते हार पडतं. एका ठिकाणी असंच एक विमान केलेलं होतं. मी आपलं त्यांना विचारलं, म्हटलं हे काय आहे? एकाने मला सांगितलं, महाराज तुम्हाला माहीत नाही का तुकोबराकरता विमान आलं होतं, तुम्हाला माहीत नाही का? मला त्यांनी विचारलं, माहीत नाही का? मला प्रश्न पडला, महाराज मी आहे का ही आहे? मी म्हटलं अरे बाबा मला माहीत आहे तुकोबरायांकरता विमान आलं होतं, पण त्या विमानाचा आणि याचा काय संबंध आहे? तो म्हटला तुकोबराकरता जसं विमान आलं होतं तसं हे तुमच्याकरता विमान आहे. म्हटलं काय लोक संबंध लोकतात. एवढं बोलल्यावर मी गप्प बसावं का नाही? मी त्याला म्हटलं अरे वेड्या, तुकोबरांकरता आलेलं विमान खरं होतं, हे आमच्याकरता तुम्ही खोटं आणलंय. तो म्हटला महाराज कुठं खरं आहे? समजलं, माणसं आमच्या पुढची निघालीत आता. त्यामुळे महाराज सांगतात की अखंड नामामध्ये असल्यामुळे देव स्वतः येत आहेत, विमान अखंड नामात असलेल्या तुकोबरांना एकाने विचारलं, महाराज तुम्ही सतत नामस्मरण करताय, ज्याला येईल त्याला नाम घ्या असं म्हणताय, पण आमचा एक प्रश्न असा आहे, साधनाचं स्वरूप कळाल्याशिवाय साधनाचा स्वीकार करण्याकरता साधक तयार होत नाही. हा व्यवहारातला एक सामान्य नियम आहे. माझ्या वाक्याकडे लक्ष द्या. साधनाचं स्वरूप कळाल्याशिवाय त्या साधनाचा स्वीकार करण्याकरता मनुष्य तयार होत नाही. महाराजांनी विचारलं, मग तुझा काय प्रश्न आहे? तो म्हटला, जे साधन तुम्ही आम्हाला करायला सांगताय त्या साधनाचं स्वरूप सांगा. जसं कर्म नावाच्या साधनाचं स्वरूप सांगितलं जातं, ज्ञान नावाच्या साधनाचं स्वरूप सांगितलं जातं, योग नावाच्या साधनाचं स्वरूप सांगितलं जातं, तसं या नामस्मरणाचं आम्हाला स्वरूप सांगा. महाराजांनी विचारलं, म्हणजे तुला काय पाहिजे? तो म्हटलं, हे पहा, जे नाम घ्या तुम्ही असं म्हणता ते नाम नेमकं आहे कसं सांगा. खरं आहे का, चांगलं आहे का, वाईट आहे, सत्य आहे का, असत्य आहे, सोपं आहे का, अवघड आहे? महाराजांनी याच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं एकाच प्रमाणात दिली. ती अभंगाचं पहिलं, सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे, हो साच खरे, सत्य 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 साच खरे,
भगवंताचं नाम कसं आहे? अभंगाच्या पहिल्या चरणातले 4 शब्द ऐका ऐका. सत्य, साच, खरे, बरे, नाम विठोबाचे. हे 4 शब्द एकत्रित करा. सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि बरं आहे. आता अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे सत्य. हे सत्य सत्य म्हणजे नेमकं काय? मी 2-3 अर्थ सांगतो, सूक्ष्म ऐका. पहिला अर्थ मला असा सांगायचा आहे, जिथं भेद नाही, परिच्छेद नाही, अभाव नाही, त्याला म्हणायचं सत्य. हा वेदांतातला अर्थ आहे. थोडा कठीण वाटेल पण सोपा करून सांगतो. स्वगत सजातीय विजातीय भेद नाही, कालपरिच्छेद वस्तुपरिच्छेद देशपरिच्छेद नाही, प्रागभाव प्रतिभाव साभाव अन्योन्याभाव नाही, याला सत्य म्हटलं जातं. भेद का नाही? कारण ते एक आहे म्हणून भेद नाही. परिच्छेद का नाही? ते व्यापक आहे म्हणून परिच्छेद नाही. आणि अभाव का नाही? ते भावरूप आहे म्हणून अभाव नाही. त्यामुळे अशा पद्धतीने एक आहे, व्यापक आहे, भावरूप आहे म्हणून त्याला म्हणा सत्य. भगवंताचं नाम एक आहे. एक धरीला चित्ती किंवा एक तत्वनाम धरी म्हणा, हरीसी करुणा येईल तुझी. ते एक आहे म्हणून त्याला सत्य म्हणा. दुसरी गोष्ट ते व्यापक आहे. अवघाचे आकार ग्रासीला काळे, एकची निराळे हरीचे नाम. व्यापक आहे म्हणून त्याला सत्य म्हणा. आणि तिसरा मुद्दा, त्याचा अभाव नाही, ते कायम स्वरूपी सत सत या दृष्टीने असल्यामुळे, अस्तित्व रूपाने असल्यामुळे, भावरूप असल्यामुळे ते सत्य आहे. चला, एक अर्थ झाला. समजा हा कळायला कठीण झाला, मी दुसरा अर्थ सांगतो. ऐका जरा बारीक. दुसरा अर्थ सांगताना ज्ञानोबारांचं प्रमाण देतो. ज्ञानोबारांनी असं चिंतन केलंय, शरीर आटे संपत्ती आटे, हरिनाम नाटे ते बरवे. ज्ञानोबाराय बोलतात, शरीराचा नाश होईल, संपत्तीचा नाश होईल, या जगामध्ये एकच असं आहे की ज्याचा कधीच नाश होत नाही, आणि ते नाम आहे म्हणून अविनाशी असल्यामुळे त्याला सत्य म्हणा. कळालं का? बघा काय काय झालं आत्तापर्यंत. व्यापक आहे, एक आहे म्हणून त्याला सत्य म्हणा, अविनाशी आहे म्हणून त्याला सत्य म्हणा. समजा हेही नाही कळालं तर मी याच्याही पेक्षा सोपं सांगतो. माझा स्वभाव असा आहे, जोपर्यंत तुम्ही कळालं म्हणून होय म्हणत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. हा माझा स्वभाव आहे. तुम्ही यांना विचारा सगळ्यांना, माझा स्वभाव आहे. तुम्ही होय म्हणून जोपर्यंत मान डोलवत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. तुम्हाला जर वाटत असेल कीर्तन वेळेवर सुटावं, तर तुम्हाला नाही कळालं तरी तुम्ही होय म्हणा, सोडतो. त्याला इलाज नाही. कारण माझा मुद्दा असा आहे, मी जर पंढरपुरातून इतक्या लांब आलो असेल आणि 2 तास महत्त्वाचे तुमच्यासमोर बोलत असेल, तुम्ही 2 तास महत्त्वाचे माझ्यासमोर बसलेला असेल, तर मग वक्ता आणि श्रोता एकजीव झाला पाहिजे. त्याच्याशिवाय कीर्तनाचा परिणाम समाजावर होत नाही. मी काहीतरी तुमच्या पदरात टाकलं पाहिजे या 2 तासामध्ये, आणि तुम्ही काहीतरी एखादा मुद्दा घेऊन गेला पाहिजे. आणि म्हणून मी इतक्या पोटकिलकीने समजावून सांगतोय की सत्य या शब्दाचा अर्थ ते एक आहे, व्यापक आहे म्हणून सत्य म्हणा, ते अविनाशी आहे म्हणून सत्य म्हणा. या दोन्ही गोष्टी नाही फारशा पटल्या, मी तिसरं सांगतो, याच्यातली गोडी सतत वाढते आहे म्हणून सत्य म्हणा. भगवंताच्या नामाची गोडी सतत वाढते. जरा पुढचं प्रमाण देतो. बाकीच्या बद्दल विटून जातं. आणि का रसे मरण गाठी येणे तुटी संसारे, किंवा रसना येरा रसा विटे घेता घोटे अधिक हे. इतर रसाविषयी वीट निर्माण होतो, पण भगवंताच्या नामाविषयीची गोडी वाढत राहते. सुख घडोघडी वाढू लागे, हो सुख घडोघडी वाढू लागे, हो सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे. उपजे आवडी मग राम नाम, उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. घडोघडी वाढू लागे मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी. घडोघडी या शब्दाचा अर्थ आहे क्षणाक्षणाला. नारदानी भक्तिसूत्रामध्ये सूत्र दिलंय, प्रतिक्षण वर्धमानम. दुसरं प्रमाण देतो एक, विटेयशी सुख नो हे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे. मला आनेगावकरांना आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. मला सांगा, इथं बसलेल्यापैकी रामकृष्ण हरी या शब्दाचा कधी कंटाळा आला का हो तुम्हाला? कधी कंटाळा आला का? बरं, जाऊ द्या, दुसरा प्रश्न विचारतो. इथं आम्ही यायच्या अगोदर पंचपदी होते, आणि पंचपदीमध्ये सुंदरते ध्यान हा अभंग म्हटला जातो. माझ्या माहितीप्रमाणे इथं बसलेल्यापैकी जवळजवळ सगळ्यांचा हा अभंग पाठ झाला आहे. मला सांगा, इथं बसलेल्यापैकी असं कधी घडलं का सुंदरते ध्यान या अभंगाचा कंटाळा आला? असं कधी घडलंय का?
या अभंगाचा कधी कंटाळा आला का? जरा पुढचं बोलू. एखाद्या वेळेस या अभंगाला चाल लावणाऱ्याचा कंटाळा येतो. नाही असं बोलतो काय, बसलेली लोक किंवा आमच्यासारखी लोक म्हणतील चाल बदला, अभंग बदला. कुणी म्हणेल का? नाही, चाल बदलता येईल पण अभंग बदलता येत नाही. जे बदलता येत नाही ते अभंग आहे आणि जे बदलता येतं ती चाल आहे. विठ्ठल चाल बदला या शब्दाचे दोन्ही अर्थ घ्या. चाल बदला आणि तुमची चाल बदला असंही म्हणतात. बऱ्याच लोकांना कधी कधी तुमची चाल बदला अशी म्हणायची वेळ आली आता अलीकडे. असो, चला पुढे या. माझा मुद्दा असा आहे की याचा कंटाळा येत नाही. या नामाविषयीची गोडी प्रत्येक क्षणाक्षणाला वाढते आहे. याचा कधी कंटाळा नाही. म्हणून याला काय म्हणा, सत्य म्हणा. याचा बाकी प्रपंचामध्ये अशी गंमत आहे महाराज, प्रपंचामध्ये इतर गोष्टीबद्दल कंटाळा येतो. मी आपल्याला एक साधा प्रश्न विचारतो. तेच कपडे नेसायचं म्हटलं तर बरं वाटतं का माणसाला? नाही, कंटाळा येतो. जुन्या काळामध्ये टेरिकोट होतं, नंतरच्या काळात कॉटन आलं, नंतरच्या काळात लेनिन आलं. आपण कापडाच्या दुकानात गेलं की त्या दुकानदाराला एक ठरलेलं वाक्य आपलं असतं, नवीन दाखवा. आपण काय म्हणतो? नवीन दाखवा. पुढची गंमत सांगू का? ते 10 वर्षापूर्वीचं दाखवतं, त्यालाच म्हणायचं नवीन दाखवा. आपल्याला तर काय कळतं, पण आपला स्वभाव आहे नवीन दाखवा. तेच कपडे नको वाटतात. तेच जेवायला भाजी ताटात आली, खाऊ वाटते का? तीच भाजी, रोज एकच भाजी खाऊ वाटेल का? मी तर असं म्हणतो, जगातला सगळ्यात मोठा अवघड प्रश्न जर कोणता असेल, आज भाजी काय करायची, तुम्ही यांना विचारा. यांच्या पुढं जर यक्ष प्रश्न कोणता असेल तर ते एवढंच आहे. त्यांना जर विचारलं तुम्हाला सांगा कोण पंतप्रधान व्हावं, ती म्हणतील तिकडं जाऊ दे, फक्त भाजी काय करायची ती सांगा. पंतप्रधान काय घेऊन बसला? सगळ्यात मोठा अवघड प्रश्न. तीच भाजी ताटात आली, खाऊ वाटत नाही. आम्ही लहानपणी आमच्या दादांबरोबर म्हणजे वडिलांबरोबर सप्ताहांमध्ये राहायचो. 7-7 दिवस राहायचो आसाराम महाराज. 7-7 दिवस. काही त्यावेळेस फारसं कार्यक्रम नव्हते. 7 दिवस राहायचं, पकवाज वाजवायला असायचं. आम्हालाही येतंय, थोडं येतंय, जास्त येत नाही तुमच्या इतकं, थोडं येतंय. कीर्तन करायला जेवढं लागतं तेवढं येतंय आणि मला वाटतं तेवढंच आलेलं बरं, जास्त नको आहे. तेवढंच असावं पण येतं. आता भारत महाराज आम्ही राहायचो. आम्ही भारत महाराजांकडे बघून पकवाज वाजवायचो. आमच्यामध्ये ज्येष्ठ सगळी ही मंडळी राहायचो आम्ही 8-8 दिवस. आणि मग आता 7-7 दिवस तिथं 8-8 दिवस राहिलं की रोज पंक्तीला जेवायला जायचं. मग ती पंगत जी असायची, ती जी भाजी असायची ती वांग्याची किंवा बटाट्याची. जिथं जाईल तिथं वांग्याची भाजी. जवळजवळ 15-20 दिवस मी त्या बार्शी तालुक्यात फिरत होतो. जिथं जाईल तिथं वांग्याची भाजी. ते वांग बघितल्यानंतर त्याच्यावर काठी होते का नव्हते माहीत नाही, पण माझ्या अंगावर काठी यायला लागली वांग बघितलं. नको वाटायचं ते वांग बघितलं की, असा वैताग यायचा वांग बघितलं की. पण आता त्याला नशिबाला आमच्या तेच होतं, काय करणार. बरेच दिवस झाले. एका गावचा काला झाला आणि मग दादांनी मला सांगितलं की चला आता आपल्याला पंढरपूरला जायचं. तेव्हा आमच्याकडे काही गाडी नव्हती, बसनी जाणार. आम्ही बार्शीच्या स्टँडवर आलो, एक एस टी पकडली, पंढरपूरला आलो. आल्याबरोबर घरी आल्याबरोबर आईने मला विचारलं जेवायचं का? म्हटलं त्याच्याकरता तर धावत तळत आलो. आईनं जी ताटात भाजी वाढली वांग्याचीच. माझ्या दादांनी मला विचारलं, अरे जयवंत आपण कोणत्या गाडीने आलो बार्शीहून? मी म्हटलं अहो चांगली फास्ट गाडी होती. या वांग्याला कोणती सुपरफास्ट भेटली? आपल्या अगोदर हजर नाही. तीच भाजी म्हटलं खाऊ वाटते का? नाही. तेच कपडे म्हटले नेसाई वाटतात का? नाही. तेच वाचावं म्हटलं वाचू वाटतं का? नाही. म्हणजे आपल्याला सतत बदल हवा आहे. त्याच गोष्टी जिथं नको वाटतात तो प्रपंच आहे. पण एकदा घेतलेलं नाम आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोडावं वाटत नाही, तो परमार्थ आहे. म्हणून त्याला सत्य म्हणावे. कैलासवासी निर्मलकुमार फडकुले सरांनी एकदा एका व्याख्यानामध्ये एक वाक्य सांगितलं होतं. मला थोडासा छंद व्याख्यान ऐकायचा असल्यामुळे त्यांनी एक वाक्य सांगितलेलं मला आठवत आहे आजही. त्यांनी असं सांगितलं होतं, एकदा आलेला आनंदाचा क्षण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जिथं राहत नाही तो प्रपंच आहे. पण एकदा मिळालेला आनंदाचा क्षण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जिथं राहतो तो परमार्थ आहे. प्रपंच आणि परमार्थाची व्याख्या मला वाटतं किती सहजगत्या सांगितलेली व्याख्या आहे. थोडं पुढं चला. याला सत्य म्हणा. का? कारण याच्यातला आनंद वाढतो आहे. सत्य. पुढचा शब्द आहे साच. आपल्याला 4 शब्द ऐकायचे आहेत. सत्य, साच, खरं आणि बरं. पुढचा शब्द आहे साच. साच या शब्दाचा अर्थ काय? चांगलं. तुम्ही मराठी शब्दकोश काढून बघा, मी सांगतो ते अर्थ तुम्हाला पटतील. नाम चांगले चांगले, माझे कंठी राहू भले, किंवा कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग, होय अंग हरिरूप, याला साच म्हणा. तिसरा शब्द आहे खरं.
खरं कशाला म्हणायचं? मी तुकोबऱ्यांचं एक प्रमाण देतो. तुका म्हणे तुची खरा येर वावू गा पसारा. बाकी सगळा पसारा आहे, याच्यापासून जे वेगळं आहे ते एकच खरं आहे आणि ते फक्त भगवंताचं नाम असल्यामुळे महाराज म्हणतात ते खरं आहे, सत्य आहे, साचा आहे, खरं आहे. आता आणखीन एक शब्द राहिला, कोणता? बरं. बरं बरं या शब्दाचा अर्थ काय? सोपं. बरं या शब्दाचा अर्थ सोपं. राम असं म्हणायला फार कष्ट आहेत का? हरी असं म्हणायला फार कष्ट आहेत का? विठ्ठल असं म्हणायला फार कष्ट आहेत का? नाही. हे म्हणायला फार कष्ट नाहीत, पण याचा परिणाम मात्र मोठा श्रेष्ठ आहे. राम म्हणता रामाची होई पदी वैसोनी पदवी घेईजे. हे नामं ही सोपी आहेत, सहज आहेत, मुखामध्ये आलेली ही नावं सहज आहेत आणि म्हणून त्याला बरं म्हणा. म्हणून सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि बरं आहे. हे भगवंताच्या नामाचं स्वरूप आहे. त्याचा परिणाम काय? येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेणे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी त्याचा परिणाम सांगितला. येणे तुटती बंधने आणि उभय लोकी कीर्ती जेणे. हे भगवंताच्या नामाने बंधनं तुटती म्हणजे नेमकं काय? ऐका जरा. हे बंधनं तुटती म्हणजे नेमकं काय? आम्ही पाठशाळेमध्ये असताना गुरुवारी भाऊ आमच्या पाठामध्ये असताना फार गमतीने बोलायचे. ऐका त्यांचे शब्द. ते असं म्हणायचे, भगवंताच्या नामाने बंधने तुटती. पण ते असं म्हणायचे, बंधने असती तर तुटती, नसती तर कशाने तुटती असं म्हणायचे. बंधनं असावी आणि मग तुटावी. बंधनच नसेल तर कशाने तुटेल महाराज? बंधन असावं आणि मग तुटावं. याचा अर्थ बंधन नाही मग तुटती म्हणायचं कारण काय? बंधन जर नसेल, मी प्रमाण देतो तुम्हाला. एकाने तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही मुक्त झाले का? महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं, कोणाला विचारतोस? तो म्हटला तुम्हाला. महाराजांनी सांगितलं, वेड्या, मुक्त कासया म्हणावे, बंधन ते नाही. अरे कोणाला मुक्त म्हणायला निघालास? ज्याला बंधन आहे त्याला जाऊन विचार. मला बंधनच नाही तर मुक्त म्हणायचा प्रश्नच येत नाही. काही प्रश्न असे असतात महाराज, कारण मुक्त झालो म्हटलं तरी अडचण आहे आणि नाही झालो म्हटलं तरी अडचण आहे. पटतं? मुक्त झालो म्हटलं तरी अडचण आहे, नाही म्हटलं तरी अडचण आहे. काही काही प्रश्न असे असतात, हो म्हटलं तरी अडकतात, नाही म्हटलं तरी अडकतात. कोर्टामध्ये काही सर तपासणीतले प्रश्न असतात आणि काही उलट तपासणीतले प्रश्न असतात. ते उलट तपासणीतले जे प्रश्न असतात ते फार अवघड असतात. सर तपासणीतल्या प्रश्नांची उत्तरं सहज देता येतात, पण उलट तपासणीमध्ये फार अवघड असतात. एका वकिलाने एका आरोपीला प्रश्न विचारला, तू तुझ्या बायकोला केव्हापासून मारायचं सोडून दिलं? मी कोर्टातलं सांगतोय, आणि गावातला अजिबात सांगत नाही, आपल्याला काही इथलं माहीत नाही. त्याने आपला सहज प्रश्न विचारला, तू तुझ्या बायकोला केव्हापासून मारायचं सोडून दिलं? त्या आरोपीने जर उत्तर दिलं 8 दिवसापासून, वकील लगेच म्हणतो याच्या पूर्वी मारत होता, हे सिद्ध झालं. काही उत्तर द्यायला गेला की अडकता. मुक्त झालो म्हटलं तरी अडकणार आहे आणि मुक्त झालो नाही म्हटलं तरी अडकणार आहे. महाराज म्हणतात, मुक्त कसं या म्हणावे, बंधन ते नाही ठाक. मग माझा प्रश्न असा आहे, जर याला बंधनच नसेल तर तुकोबऱ्यांनी येणे तुटती बंधने म्हणायची काय गरज आहे? बंधन नाही आहे ना, मग पुन्हा बंधने तुटती म्हणायची काय गरज आहे? मी दुसरं प्रमाण तुमच्या पाठातलं देतो. तुकोबऱ्यांनी सांगितलं, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. तुकोबराय म्हणतात, खरं बघायला गेलं जीव मुक्तच आहे, परी बळे झाला बद्ध, पण बळच बद्ध झालाय. मुक्तच आहे पण बळच बद्ध झालाय. मी एक गमत सांगू आपल्याला. मराठी भाषेमध्ये 2 वाक्याच्या मध्ये पण शब्द आला की पहिल्या वाक्याचा अर्थ संपतो, दुसऱ्या वाक्याला महत्त्व येतं. पण शब्द आला की पहिल्या वाक्याचं महत्त्व संपतं, दुसऱ्या वाक्याला महत्त्व येतं. नाही कळालं तर मी उदाहरण देतो. समजा एखाद्या माणसाने मधल्या माणसाला गावातल्या विचारलं, अहो तुमच्या गावामध्ये अमुक अमुक मुलाला आम्ही मुलगी द्यायचं ठरवलंय किंवा आम्ही विचार करतोय, तुम्हाला कसं वाटतंय? तो जो मधला होता का नाही, त्या मधल्याने सांगितलं, हे पहा, ज्या मुलाला तुम्ही मुलगी द्यायला निघालात त्या मुलाचा स्वभाव फार चांगला आहे. त्याच्यासारखा चांगल्या स्वभावाचा माणूस किंवा मुलगा तुम्हाला तालुक्यात सापडणार नाही. पण कुठलं बघा, आता मुलाचा स्वभाव फार चांगला आहे, पण आता मुलीच्या वडिलांना भीती वाटायला लागली ना. मुलीच्या वडिलांनी विचारलं, पण काय? तो म्हटलं, काही नाही तुम्ही द्या. अहो तसं नाही, पण म्हटलात ना. तो मधला म्हणायला लागला, तुम्ही विचारू नये आम्ही सांगू नये. हे मधले फार गमतीचे मला. तुम्ही विचारू नये आम्ही सांगू नये. त्या मुलीच्या वडिलांनी सांगितलं, तसं नाही तुम्ही सांगा. ते म्हटलं, नाही देऊन टाका. अहो देऊन टाका काय? अहो मुलाचा स्वभाव चांगला आहे ना. त्या मुलीच्या वडिलांनी सांगितलं, चांगला आहे मान्य आहे हो, पण म्हटलात ना.
पण काय आहे ते सांगा. पण म्हणा तो नाही नाही मुलाचा स्वभाव फार चांगला आहे, पण घेतल्याशिवाय झोपत नाही. काय करता याच्या स्वभावाला, काय उपयोग आहे का असल्या स्वभावाला. म्हणून पण म्हटलं की पहिलं वाक्य संपलं, दुसऱ्या वाक्याला महत्त्व आलं. किंवा आणखीन दुसरं उदाहरण दिलं. अहो तुम्ही ज्या घरी निघालात ते काही साधे श्रीमंत आहेत का. मग किती 40 खोल्यांचा वाडा आहे, 40 खोल्यांचा. ऐकणारा किती खुश होतो हो. पण बोलणाऱ्याने असं गमतीनं बोललं 40 खोल्यांचा वाडा आहे, पण अरे का थँका आता पुढं 40 खोल्यांचा वाडा आहे पण 38 खोल्या कुळात आहे. काही उपयोग आहे का पुढल्या पहिल्या वाक्याला सांगा. पण म्हटलं की पहिलं वाक्य संपतं. तसं जीव मुक्तच आहे पण बळे झाला बद्ध, बळच बद्ध झाला, बद्ध नसताना बद्ध झाला. जुने कीर्तनकार एक उदाहरण सांगायचे. मला लहानपणापासून जुनी कीर्तन ऐकायची फार सवय. फडकरी पद्धतीची कीर्तन ऐकली, त्यांनी फार गोड उदाहरण दिलं. ते काय झालं म्हणे, पूर्वीच्या काळामध्ये कुंभार असायचा आणि त्या कुंभाराकडे 5-50 गाढवं संध्याकाळी यायची. आता संध्याकाळी ती गाढवं आल्यानंतर त्या गाढवाला बांधायला दोरी कुठून आणायची. मग त्या कुंभाराने काय केलं, त्या दोरीचा तुकडा घेतला आणि गाढवाच्या पायाला चिटकवला, बांधला नाही. आता एवढी दोरी कुठून आणायची म्हणून काय केलं, चिटकवलं. चिटकवल्याबरोबर त्या गाढवाला वाटलं बांधलं, तोच दोरीचा काढला तुकडा दुसऱ्या गाढवाला लावला, काय त्यालाही वाटलं बांधलं, तोच तिसऱ्या, तोच चौथा, सगळ्या गाढवाला वाटलं बांधलं. रात्रभर उभा कोण, गाढवं. मी कुंभाराच्या दारातली म्हणतोय, बाकीची गाढवं ढाब्यावर फिरतात त्यांचा विषय नाही. कुंभाराच्या दारात रात्रभर उभा. कुंभार सकाळी गेला, त्या गाढवाजवळ गेला आणि उगाच सोडल्यासारखं केलं. हॅक केल्याबरोबर त्या गाढवाला वाटलं सोडलंय, निघालं. मला सांगा सोडलंय का, बरं बांधलंय का, बांधलंय का नाही. आता बांधलंच नाही तर सोडलंय का नाही. पण बांधलं नसताना त्या गाढवाला वाटायला लागलं काय, बांधलं. बांधलं नसताना जे बांधलं म्हणतो त्याचं नाव गाढव. नाही नाही, मी आपली सहज व्याख्या सांगितली, मनाला फार लावून घेऊ नका. बांधलं नसताना बांधलं म्हणायला लागलं. आमच्याकडे वारीला लोक येतात, फार घाई करतात. मी म्हटलं हो का हो, कीर्तन तरी ऐका, फराळ तरी करा, दिंडी तरी करा. नाही नाही महाराज आम्हाला फार घाई आहे. एकाने मला सांगितलं महाराज तुम्हाला काय माहिती आहे आम्ही किती बांधलोय, तुम्ही काही मोकळे. मला त्यानं मोकळं ठरवलं. आम्ही किती बांधलोय, कशाने बांधलोय, कशानेच बांधलेलं नाही. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, या पंचकोशाच्या पलीकडे असलेले हे तत्व असताना सुद्धा बळे झाला बद्ध. ही बळत आलेली बद्धता तोडण्याकरता तुकोबाऱ्या सांगतात, येणे तुटती उभय लोके कीर्ती विढोबा खरी नाम विठोबाची बरे. येणे तुटती बंधनी उभय लोकी कीर्ती जेने विढाला या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये स्वरूप आहे, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये परिणाम आहे. आता अभंगाचं तिसरं चरण असं आहे, भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. महाराज सांगतात ज्या क्षणामध्ये भाव निर्माण होतो त्या क्षणामध्ये परमात्म्याचा साक्षात्कार होतो. नीट ऐका, भाव हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आमचं अंतःकरण ज्या क्षणी द्रवीभूत होतं त्या भावानेच तो परमात्मा आकळला जातो. भाव बळी आकळी एरवी नाकळी करतळी आवळी तैसा हरी. भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ, किंवा भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. काही प्रमाण आपल्याला पाहता येईल. किंवा देवाकारणे भाव तस्मात् द्यावे न लगे फारसे वित्त. बस या सगळ्या प्रमाणांचा विचार केला तर ज्या क्षणी भाव निर्माण होतो त्या क्षणी परमात्म्याचा साक्षात्कार. थोडं सूक्ष्म आहे का माझं बोलणं काय आहे, ज्या क्षणी भाव त्या क्षणी देव. मी आपल्याला उदाहरण देतो. चुलीवर तापलेला तवा आहे, तुम्ही तापलेल्या तव्यावर बोट ठेवलं आणि तासाभरानंतर पोळलं, शक्य आहे का. तुम्ही ज्या क्षणी बोट ठेवता त्या क्षणी चटका बसतो, बरोबर आहे. तसं ज्या क्षणी भाव त्या क्षणी परमात्म्याचा साक्षात्कार. एका मनुष्याने घरी देवघरामध्ये राममूर्तीची पूजा करायला सुरुवात केली. ऐका, चांगली पूजा मनोभावाने करायचा. अनेक दिवस गेले, अनेक वर्ष गेली, पण याच्या स्वप्नातही राम येईना. याने विचार केला मी एवढी वर्ष झालं पूजा करतोय,
राम स्वप्नातही माझ्या येईना, जागृती तर लांबच राहिलं, काय करायचं? एके दिवशी त्याच्या मनात विचार आला, समजा रामचंद्र प्रभू हे एक दैवत असं आहे, एक पत्नी एक वचनी एक बाणी, तसं एक भक्त असा जर त्यांनी निर्णय घेतलेला असेल तर आपला नंबर कधी लागायचा? काय करावं? त्याच्या मनात उगीचच दुसरा विचार आला. तो म्हटला एक काम करू, एवढी वर्ष पूजा करूनही राम भेटत नाहीत, मग एक काम करू, देवच बदलू. लोक कसं महाराज बदलतात ना, तशातला भाग आहे. लोक बघा तुम्ही बसले बसले म्हणतात महाराज बदला, आता महाराज म्हणतात आणखी बदला. तसं यांनी विचार केला देवच बदलू. म्हणजे कुठला देव घ्यायचा? बाजारात गेला, मूर्त्यांच्या दुकानात कृष्ण मूर्ती दिसल्याबरोबर तो म्हटला हे बरं आहे. भागवत कथामध्ये ऐकत असताना अनेकांना यांनी भेट दिली आहे आणि थोडी गोष्ट कृष्णाचं आपलं जरा मिळतं जुळत आहे. का? कारण त्या कृष्णाने गोकुळामध्ये भरपूर चोऱ्या केल्या, आपणही एकही सप्ताह रिकामा सोडला नाही. हे बरं आहे म्हटले. तो गेला, कृष्णाची मूर्ती घेतली, घरी आला, देवघरातली रामाची मूर्ती खाली काढली. नीट ऐका, सूक्ष्म ऐका. रामाची मूर्ती खाली ठेवली, देवघरात कृष्णाची मूर्ती ठेवली, त्याच्यावर पाणी टाकलं, दही दुधाचा अभिषेक केला, वस्त्र नेसवले. पूजेमध्ये अत्तर लावण्याचा एक नियम आहे आपल्याकडे, सुगंधी द्रव्य. मग ते सुगंधी द्रव्य लावायला लागला. तो सगळ्या खोलीमध्ये वास आला, सुगंध पसरला. याच्या लक्षात आलं या अत्तराचा, नाम सुगंधी द्रव्याचा वास घेण्याचा अधिकार कोणाला आहे? मला, कारण मी भक्त आहे. दुसरा कोणाला? कृष्णाला, कारण तो देव आहे. मी आणि कृष्ण दोघांनीच वास घेतला पाहिजे. या रामाचं काय काम आहे म्हटले? राम मूर्ती खाली होती, ती दगडाची मूर्ती खाली ठेवलेली होती, या रामाचा काय संबंध आहे? म्हणून त्यानं 2 कापसाचे बोळे घेतले आणि राममूर्तीच्या नाकात घातले, वास घेऊ नये म्हणून. असे वास घेऊन म्हणून घातल्याबरोबर प्रभू रामचंद्र प्रगट झाले. प्रभू रामचंद्र समोर उभा राहिले. याला आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं, रामा, मी एवढी वर्ष पूजा केली, माझ्या स्वप्नातही तुम्ही आला नाही, आज मी तुमचा तिरस्कार करतोय, प्रत्यक्ष तुम्ही मला दर्शन देताय, काय आहे हा नेमकं? प्रभू रामचंद्रांनी फार गोड उत्तर दिलं. प्रभूंनी सांगितलं, एवढी वर्ष तू पूजा करत होता, पण माझी मूर्ती म्हणून पूजा करत होता. आज तुझ्या मनामध्ये भाव निर्माण झाला की हा राम आहे. ज्या क्षणी भाव, त्या क्षणी माझा साक्षात्कार. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. महाराज सांगतात, ठीक आहे, स्वरूप पहिल्या चरणामध्ये आहे, परिणाम दुसऱ्या चरणामध्ये आहे, अनुभव तिसऱ्या चरणामध्ये आहे. त्या साधकांनी तुकोबाराने एक 4था प्रश्न केला. महाराज मान्य आहे, पण हा नाम घेणाऱ्या नामधारकाचं सामर्थ्य काय? अभंगाचं शेवटचं चरण. हो तुका म्हणे भोळा, 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 तुका म्हणे भोळा,
जिंकू जाणे कळी काळा, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. अभंगातल्या शेवटच्या चरणातले शब्द असे आहेत. जगद्गुरू तुकोबराय सांगतात तो नामधारक कसा आहे तर भोळा आहे. तुका म्हणे भोळा, पण सामर्थ्य कसं आहे? जिंकू जाणे कळी काळा. मला कधी कधी प्रश्न पडतो की भोळा म्हणायचं आणि पुन्हा जिंकू जाणे म्हणायचं हे कसं काय शक्य आहे हो? कारण जो भोळा असतो तो जिंकत नसतो, जो जिंकत असतो तो भोळा नसतो. भोळा कसं काय? बऱ्याचदा गंमत अशी आहे की अलीकडल्या काळात तर भोळा म्हणायचंच कुणाला, कारण आपण ज्याला भोळा म्हणतो बहुतेक त्याचा पैशावर डोळा असेच भोळे भेटतात. मग कसा म्हणायचा भोळा? भोळा शब्दाचा अर्थ काय? बरं, या भोळ्याबद्दल महाराज म्हणतात जिंकू जाणे कळी काळाला म्हणजे नेमकं काय? मी 2 अर्थ सांगतो, ऐका. जन्म मरणाला जिंकणं या शब्दाचा अर्थ आहे जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचणं, जिंकू जाणे कळी काळा एक. किंवा जन्म मरण हातात येणं याला म्हणा जिंकू जाणे कळी काळा 2. हे दोनही अर्थ फारसे नाही भावले तर मी 3रा अर्थ सांगतो. मला सांगा, संतांनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर मेलेला माणूस जर जिवंत होत असेल तर मग ते स्वतः जिंकू जाणे कळी काळामध्ये काय येणार आहे? मेले माणूस जिथं उठेल याला कैमुत्तिक न्यायानं उत्तर म्हणायचं. मी ज्या परंपरेत जन्माला आलो, माणकोजी महाराज बोधले, एक दिव्य परंपरा. योगायोगाने आपणही याच परंपरेचे पायिक आहात. मला भारत महाराजांनी सांगितलं आल्यावर की या गावावर विशेष करून बोधले महाराज घराण्याची कृपा आहे आणि विशेष करून आदरणीय श्री दशरथजी इंगळे साहेब आणि त्यांचा सगळा परिवार यांचं बोधले महाराज परिवारावर नितांत श्रद्धा आहे, निष्ठा आहे, गुरुनिष्ठा आहे. माणकोजी बोधले महाराजांच्या चरित्रामध्ये अगाध अशा पद्धतीचं चरित्र मी अनेक वेळेला सांगत जाईल. खरं तर जगद्गुरू तुकोबरायांच्या समकालीन असलेली ही परंपरा, पण मधल्या 100-200 वर्षामध्ये थोडी लोप पावलेली किंवा दुर्लक्षित झालेली परंपरा आदरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्रीगुरू रामचंद्र महाराज बोधले उर्फ आबांच्या कृपेमुळे या परंपरेला एक नवचैतन्य निर्माण झालं. आबांमुळे नवचैतन्य निर्माण झालं. ही परंपरा आबांनी चांगल्या पद्धतीने नीटाने पुढे घेऊन गेली. गावागावामध्ये हरिभजनीय ढवळीले जग या न्यायाने आबांनी या परंपरेचा विस्तार केला आणि नंतरच्या काळामध्ये पूज्य श्री प्रकाश महाराजांनी या परंपरेचा कळस केला असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून आम्ही जी पुढची पिढी आहे ते आम्हाला जरा सोपं गेलं असं म्हणायला हरकत नाही. मी नेहमी सांगत असतो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलं की प्रकाश महाराजांचं नाव लक्षात येतं आणि कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यात गेलं की माझ्या वडिलांचं म्हणजे प्रभाकर महाराजांचं नाव लक्षात येतं. त्यामुळे अशा दोन्ही राज्यामध्ये काम केलेलं आहे. माणकोजी महाराजांच्या चरित्रात एक उल्लेख फार गोड आहे. माणकोजी महाराज धामणगावला कीर्तन करत असत. जवळ एक राळेरास नावाचं गाव आहे, तिथून काही मंडळी कीर्तनाला निघाली. त्याच्यात एक रखमाजी पाटील नावाचा मनुष्य होता, त्याला साप चावला आणि तो जागेवर मेला. बाकीच्या लोकांनी विचार केला आता काय करायचं, म्हटले चला घरी घेऊन. ते म्हटले 2-3 म्हटले घरची लोक म्हणतील कीर्तनाला घेऊन गेला तर मारून आणलं, मग काय करायचं. त्याच्यातले 2-3 ज्येष्ठ होते. ते म्हटले एक काम करा, या मेलेल्या रखमाजी पाटलाला उचला, माणकोजी बोधले महाराजांच्या कीर्तनात नेऊन बसवा, उद्या जर काही बरं वाईट झालं तर सरळ महाराजावर ढकलू म्हणले. लोक अशी ढकलणारी फार आहेत महाराजावर, सरळ ढकलू म्हटलं. आणलं महाराजांच्या कीर्तनात आणून बसवलं. महाराजांचं कीर्तन सुरू होतं. लागोन या पाया विनवितो तुम्हा, करे टाळी बोला मुखी नाम. सगळे देवाचं नाव घ्यायला लागले. तेवढ्या 2-3 उठून उभा राहिले आणि म्हणायला लागले, महाराज हा रखमाजी काही देवाचं नाव घेत नाही. महाराजांनी सांगितलं झोपला असेल, उठवा. नाही म्हटले, किती हलवलं तरी उठत नाही, बघत नाही, चालत नाही, बोलत नाही, काहीच करत नाही. एकाने सांगितलं, महाराज मगापर्यंत बरा होता, तुमच्या कीर्तनातच असं झालंय म्हटले. महाराजांनी सांगितलं ठीक आहे, काय काळजी करू नका. माणकोजी महाराज चालू कीर्तनामध्ये त्याच्याजवळ गेले. त्या रखमाजी पाटलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या रखमाजीला सांगितलं, अरे रखमाजी असं कीर्तनात कुठं झोपायचं असतं का? उठ म्हटल्याबरोबर मेलेला रखमाजी पाटील कीर्तनात टाळ्या वाजवायला लागला. मला एवढंच वाक्य सांगायचं आहे, जर त्यांनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर मेलेला माणूस जिवंत होत असेल तर ते स्वतः जिंकू जाणे कळी काळा, याच्यात काय येणार नाही. तो का म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. आता गमतीचा भाग असा आहे की संतांनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर मेलेला माणूस जिवंत होतो, पण आम्ही डोक्यावर हात ठेवला की जिवंत असलेला मरतो. विचारच करत नाही. याचं कारण का? आमच्या हातात तेवढी ताकद नाही. घरी गेल्यानंतर एक काम करा, एक गाथा उघडा आणि एकच अभंग मी सांगतो तेवढा वाचा. घेई घेई माझी वाची
गोड नाम विठोबाचे. आणि हा अभंग वाचत असताना सर्वेंद्रिय जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या पद्धतीने जर आपली प्रवासाला लागलेली असतील तर नक्की ओळखा आपला पारमार्थिक प्रवास हा योग्य दिशेने चाललेला आहे. निश्चित आम्ही त्या पदावर पोहोचू. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली बोला पुंडलिक वरदा भोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधनी उभय लोके कीर्ती केली. असो जेवढा काही या अभंगाचा विचार करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी. मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी आणि समस्त आनेगावकर आणि परिसरातील भाविक भक्त या परिसरातील सर्वच पूजनीय महाराज मंडळी गायक वादक मंडळी या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. अत्यंत भव्य आणि दिव्य पद्धतीचं नियोजन आदरणीय इंगळे साहेब आपण आणि आपल्या या गावकऱ्यांनी या ठिकाणी केलं. खूप मोठ्या पद्धतीने एखादे सप्ताह कारण अशा पद्धतीचे मोठे सप्ते झाल्याशिवाय हा सगळा परिसर दुमदुमून निघत नाही आणि त्याशिवाय ज्ञानदानाने अन्नदानाचं काम होत नाही. त्यामुळे आपल्याकडून ही फार मोठी सेवा घडते. आपल्यावर ज्ञानोबाराय तुकोबारायांचे अखंड अशा पद्धतीचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहावे अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. पुनश्च एकदा ही सेवा भगवत चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय माऊली